नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मी पण मजेत आहे। तर सकाळचे ताईंनो वाजलेले आहेत 7:15 आणि सकाळचं झालेलं आहे रुटीन सुरू। म्हणजे जसं की आता प्रत्येक गृहिणीचं तुमचं माझं सगळ्यांचं असतं डबे सगळ्यात पहिल्यांदा असतात ते डबे, सगळ्यांची पोटं भरणे, सगळ्यांना वेळेवर सगळं देणे, सकाळचे नाश्ते मुलांचं सगळं। तर तेच माझं चालू आहे। तर तुम्ही म्हणाल 6:45ला सुरू करणार आहे आता 7:15ला कशी? तर हो माझं रुटीन असंच झालेलं आहे का तर सकाळचा म्हणजे माझा जो योगा क्लास लावलेला आहे ना ताईंनो तो तो त्याला टाईमच व्यवस्थित भेटेना झाले। म्हणजे कुठंच ते ॲडजस्ट होईना झाले कोणत्याच टाईममध्ये मला। आणि कसं होतं नंतर जरी त्यांनी आपल्याला पाठवलं तुम्ही असं बघून करा तर ते तसं होत नाही। जेव्हा आपण पे करतो तेव्हा त्या वेळेला ते सगळं होतं। म्हणून मग मी आता काय करते सकाळचा जो 6चा क्लास आहे ना तर तो जॉइन केलेला आहे। मग तो क्लास संपेपर्यंत 6चा 6:15 होतातच जॉइन व्हायला, म्हणजे सुरू तिथून व्हायला आणि तिथून 7 वाजता तर मी क्विट करतेच, म्हणजे पुढचं काही करतच नाही तिथून पुढे। एक 10 मिनिटाचा तरी माझ्याकडून कट होतो पण ना त्याच्यामुळे मग अंघोळ वगैरे होस्तोपर्यंत 7चं तरी 15 मिनिटात मी माझी स्वतःची कामं आवरते, अंघोळ वगैरे सगळं। आणि आता बघा त्याच्या पुढं स्वयंपाक। तर सगळ्यात पहिल्यांदा रात्रीची तयारी केली की बरंच काय काय होतं। कोबी मी रात्री चिरून ठेवलेला, दूध गरम करत ठेवले आणि कोबीची भाजी बघा कशी बनवते। डाळ रात्री भिजवायची लक्षातच नाही आणि डाळ असली ना ताईंनो की एकदम छान अशी दिसताना पण भाजी दिसते सुद्धा छान आणि जेव्हा छान जेवण दिसतं तेव्हा ते खायला पण छान लागतं आणि टेस्टी पण होतं। तर आत्ताशी थोडंसं म्हणतात ना 4 दाणे का होईना मी भिजत घातली आणि ना कोबीची वगैरे भाजी किंवा कोणत्या अशा भाज्या करताना तेल लिमिटेड घालायचं। भेंडी कोबीला तेल मनानं अंगचं सुटतं त्याच्यामुळे ना जास्त तेलकट पण चांगली वाटत नाही। मग थोडं तेल कमी केलं, जिरे मोहरी कढीपत्ता थोडंसं मिरची आणि हळद टाकलेली आहे, दुसरं मी काय टाकत नाही। मिरची पण थोडीच टाकते कारण आदिती अनुष्काला टिफिनला ही भाजी द्यावी लागते। मग त्या कोबीची भाजी आवडीने खातात दोघीसुद्धा, त्याच्यामुळे ना मी मग कमी मिरची टाकते। मुलांची जी आवडीची भाजी असेल तर आपण तशीच करतो। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि कोबी चिरून स्वच्छ धुवून घेतलाय आणि जी काही डाळ भिजत घातलेली ना तर ती भिजलेली नाहीये पण ते आपलं घातली मी नंतर वाफेवर थोडीफार मऊ होते म्हणून तर जास्त घातली नाही, नाहीतर जास्त डाळ घातली की छान कोबीची भाजी होते। आणि कोबी पण बघू शकता असा लांब लचक नाजूक अगदी बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो वाफेवरतीच शिजेल आणि पाणी वगैरे घालायचंच नसतं कधी कोबीला, म्हणून मी टोमॅटो घालते। एक दिसताना पण भाजी छान दिसते टोमॅटो घातला की आणि धुतलेला असतो तर त्याला पाण्याचा अंश असतोच कोबीला। तर टोमॅटो मग असला की त्या ह्याच्यात पण ना ही होते म्हणजे असं शिजून जाते। तर भाजी फोडणीला दिली, अनुष्काने मला आणून दिलेलं आहे ताईंनो मोगऱ्याची फुलं। ती आमच्यातच आहे, माझं मीच लावलेलं आहे कुंडीत, त्याला फुलं आलेली तर ती जाऊन तोडून घेऊन आली आणि वास दिला। तर भाजी पहिल्यांदा टाकली आणि दोघींना मी दात घासायला लावलं। आधी ते अनुष्का उठलेले असतात ह्या टाईममध्ये। आता पीठ मळून घेत आहे। तर बरीच आजकाल गडबड होते खरंच सांगते। आता ना जसं की ते टायमिंग तुमच्याशी मी शेअर केलं त्या टायमिंगमध्ये मला सकाळचा ना 8 वाजेपर्यंत मिस्टरांचा डबा, आदिती अनुष्काचं एवढं काही नाही पण ना बसवावं लागतं। तर आता बघा आदिती अनुष्का उठल्या की मी पहिल्यांदा दात नेहमीप्रमाणे दात घासायचे आणि लगेच सकाळचं जे काही ते दूध मी काढून ठेवते। जास्त दूध तापलं की परत ते थंड करा परत ते हे करा, म्हणून मी असं तापत असताना तेव्हाच काढून ठेवते दोघींचे 2 ग्लास जेणेकरून ना ते पिता येतात त्यांना। तर आता पीठ मळून घेते। तर कणिक मळायला मी सकाळचा जास्त वेळ देत नाही, नाही दिला तरी चालतो। असं डायरेक्ट पाणी ओतून एक गोळा करून घ्यायचा आणि ना जेव्हा आपण चपात्या लाटतो ना तेव्हा मर्दून घेतली कणिक तरी चालते। आणि तुम्ही बघू शकता बारीक वाफेवर कोबीची भाजी शिजते, त्यात मी पाणी अजिबात घातलं नाही। तर त्या कोबीत तुम्ही शिमला मिरची वाटाणा वगैरे घातला ना तरी छान लागते किंवा त्याची मग सँडविच फ्रँकी मुलांसाठी नाश्त्याला सकाळी दिली तर ती सुद्धा खूप छान लागते। तर सकाळचं ताईंनो बघू शकता कंटिन्यूज माझं तोंड सगळं माझं चालू असतं, सगळ्यांच्या मागं सगळं लागावंच लागतं, त्याच्याशिवाय तर सकाळचं जी काही कामं आहेत ना ती होतच नाही। ह्या एकाला एक सांग दुसऱ्याला दुसरं सांग ते हे असं सगळं हे असतं। तर आता ना एका भाजीनं हे होणार नव्हतं, म्हणजे आदिती अनुष्काच्या टिफिनला मिस्टरांच्या टिफिनला माझं दुपारचं जेवण तर त्याच्यात काय एवढा एक छोटा कोबीचा गड्डा नाही म्हणजे पुरत नाही। तर इकडे बघा अनुष्का कशी मागं डान्स करते, अजून तिचे दातच घासायचे चाललेले आहेत। दात घासल्याशिवाय तर मी कधी दूध देत नाही आणि त्यांना भूक लागलेली असते कारण त्या संध्याकाळी 7:30 पावणे 8ला जेवतात आणि 8:30 पर्यंत त्या झोपी गेलेल्या असतात, त्यामुळे त्यांना सकाळी उठले की भूक लागलेली असते लवकर।
म्हणून मी दात पहिले घासायला लावते. तर आधी मधी भाजी बरं का अशी हलवून घ्यायची, वाफेवर शिजवतोय ना आपण, पाणी नाही घालत म्हणून. तर कोबीच्या भाजीला नाहीच पाणी घालायचं, पानचट लागते. तर आता इकडे ना मूग जे असतात त्याला मी मोड आणून नेहमी ठेवते. मूग मटकी माझ्याकडे नेहमी फ्रीजमध्ये असते. तर इकडे बघा हे मूग आहेत, हिरवे मूग, त्याला मोड आलेले. तर झटपट अशी ना मुगाची उसळ किंवा उसळ करा तुम्ही किंवा रस्सा भाजी करा, छान होते. तर तेल घेतलेलं आहे 2 चमचे. कढीपत्ता ताजा आहे. मटकीला मुगाला मोड आलेल्या कढीपत्ता घातला ना एक छान अशी टेस्ट भाजीला येते, चव छान लागते, खरंच मस्त लागते. आता टाकलेलं जिरे मोहरी टाकलं, थोडंसं हिंग आणि टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो. तर मला ही रस्सा भाजी करायची होती, पण ना नंतर कुकरमध्ये जराशी ती अशी लपतपीत झाली. तर अशा पद्धतीने थोडंसं सगळं टाकलेलं आहे. सकाळच्या गडबडीत चिरायला पण इतका वेळ नसतो, त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं टाकलं तरी चालतं. आता टाकलेली आहे थोडंसं आलं लसणाची पेस्ट. आणि कुकरमध्ये करण्याचं कारण म्हणजे झटपट होतो. एक शिटी जरी दिली ना तर मूग मटकी काय असेल ते शिजतं. आणि आता बघा जे काही लसूण खोबरं कोथिंबीरीचं वाटण होतं अगदी चमचाभर ते सुद्धा टाकलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडी हळद आणि घरची जी चटणी आहे ना ती सुद्धा टाकलेली आहे इथं. तर ही भाजी आदिती अनुष्काला काही म्हणजे त्या दोघी खाणाऱ्या नव्हत्या, त्याच्यामुळे ही थोडीशी स्पायसी केली, म्हणजे मिस्टरांच्या डब्याला थोडंसं मसाल्यावर पाण्याचा हपका दिला आणि तो मसाला अशा पद्धतीने भाजला, जेणेकरून तेल कमी घातलं असलं ना तरी भाज्यांना असं तेल सुटतं. अशा पद्धतीने पाण्याचा हपका देऊन जेव्हा आपण ग्रेव्ही भाजतो तेव्हा. आता बघा जे काही मोड आलेले मूग होते ना ते सुद्धा त्या म्हणजे मसाल्यात टाकले, थोडंसं मीठ टाकलं आणि ना सगळं हलवून घेतलं या पद्धतीने. 2च चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं, त्याने जरा मिळून येते. आणि कडधान्यांच्या जेव्हा आपण उसळी किंवा काही आमट्या वगैरे अशा कुकरमध्ये करतो ना तर त्या अशा छान होतात ताईंनो, शिजतात पण मस्त. अशा पद्धतीने बघा एवढंच पाणी घेतले आणि फक्त आता आपल्याला कुकरला एक शिट्टी लावून हे घ्यायचे. तोपर्यंत बघा नुसत्या वाफेवर शिजलेली कोबीची भाजी ताईंनो मुलं आवर्जून खातात. माझी तर मुलं नाहीत नाटकं करत, सगळेजण खातात. मिस्टर, मी, आम्हाला सगळ्यांना ना कोबीची भाजी आवडते. म्हणजे जास्त जेव्हा शिजवली एकदम मऊ मऊ केली ना तर ती अशी एकदम कशी तर लागते, अशी छान थोडी क्रंची ठेवायची. तर इकडे बघा कुकर लावलेला आहे आणि आता फक्त एक शिट्टी घ्यायची आहे. तर भाजी पुन्हा एकदा थोडीशी वाफेवर ठेवली. जोपर्यंत शेवटपर्यंत पाणी त्या भाजीतलं आटत नाही ना तोपर्यंत आहे ना ती भाजी आपल्याला वाफेवरती हलवत हे करायचे. आता बघा दोघींची ही दूध काढलेली, दोघींची दात घासून त्या दोघी फ्रेश झाल्या. आणि बोर्नविटा आणि दूध असतोच, किती नाही म्हटलं ना माझा नित्य नियम आहे. माझ्या तिन्ही मुलांना मी सकाळी 1 ग्लास दूध आणि संध्याकाळी झोपताना नाही बरं का, स्कूलमधनं आल्या आल्या सवयच आहे त्यांना तेवढं दूध प्यायची, मी देतेच. आणि कसं माझी मुलं मोकळ्या आहे ना खेळत राहतात ना त्याच्यामुळे त्यांना एवढं दूध तर पाहिजेलच असतं. वरनं खाली खालनं वर सारखे बघा ते नाचत असतात, आम्ही वरती राहतो त्याच्यामुळे मग त्यांना तेवढं दूध लागतं. आणि दूध एवढं द्यावंच मुलांना. मोठी मुलं जरी तुमची 8वी 9वीतली असली ना तरी जास्त लाड करायचं नाही, दूध प्यायचं म्हणजे प्यायचं. एक त्यांना बर्डनच घालायचं. दूध खरं म्हणजे आता दूध किती पौष्टिक आहे तुम्हाला माहीत आहे. आणि मुलांना ना आत्ताच काय आहे तर त्यांना आपण खायला घालू शकतो. एकदा शिक्षणाला बाहेर पडली की नाही की आपण त्यांना काही नाही, मग 2-4 महिन्यातनं किती देऊन काय देऊ असं होतं. आता तेजसवरनं मी माझा अंदाज सांगते की तसं होतं. जोपर्यंत आपल्यापाशी आहेत तोपर्यंत त्यांना खाऊ पिऊ घालून दणदणीत छान ठेवायची पौष्टिक. आणि माझं तर सगळं घरात बनवून मी पौष्टिक घालतच असते. तर आता बघा ताईंनो जी काही भाजी मी काळ्या कढईमध्ये केलती ना तर ती भाजी लगेचच मी काढून दुसऱ्या भांड्यात ठेवली, कारण ना त्या म्हणजे लोखंडी कढईमध्ये केली ना तर थोडासा रिफ्लेक्ट होतो बरं का भाजीवरती. तरी पिवळी भाजी असेल तर लगेच काळी पडत नाही, पण आपली कुटाची अशी सुकी गवार वगैरे असेल ना तर ती भाजी या कढईमध्ये अगदी थोडा वेळ जरी शिजल्यानंतर ठेवली ना तर काळी मिठ्ठ दिसते, मग कोण खात नाही. म्हणून मी ती सगळी बाजूला काढून घेतली, कढई धुवायला टाकली. जे काही चॉपर घेतलेला तो पण लगे हात बघा धुतला. आता पावसाळ्यामुळे जे लवकर असं धुवून ठेवलं की ते सुकतं. आणि आता घेतलेल्या आहेत ताईंनो चपात्या. तर तुम्ही म्हणाल भात नाही का, तर नाही ताईंनो, भात सकाळचा कधी कुकरला असं काय शिजवून घ्यायचं असेल तर तो मी भात कुकर म्हणजे डाळीचा वगैरे कुकर सकाळी लावते. नाहीतर शक्यतो मग अशा 2 भाज्या आणि चपात्या बास होतात. मिस्टरांना पण इतकं भाताचं हे नाही आहे, चपातीनंच पोट भरतं, चपातीच खायची सवय आहे. तर आता कणिक बघा सगळी मी आता एकसारखी केली आणि इथे तुम्हाला फास्ट आणि फॉरवर्ड दिसत आहे. पण चपाती ना अलगद नाजूक हाताने लाटायची. तुम्ही कणिक आत्ता मळा, हात धुवा आणि चपाती लाटायला घ्या कणिक एकजीव करून. पण हलक्या हाताने चपाती लाटा, चपाती मऊसूद होते, फुगते, पदर सुटते.
आणि जशी म्हणजे दाबून लाटणं फिरवलं की ते सगळं असं दबतं, म्हणजे त्याच्या लेयर्स दबतात, त्याच्यामुळे चपाती फुगत नाही, मऊ होत नाही. तर आता इकडे बघा, झटपट 4 चपात्या लाटल्या का, तर म्हटलं आता गडबड होते माझी, रोजच होते, पण मी त्यातच माझं रुटीन बसवते, ते पूर्ण करते, त्याच्याशिवाय मला म्हणजे काय पर्यायच नाही आहे. तर इकडे बघा मस्त असं, खरं तर मला रस्सा भाजी थोडी पण मापात झाली, मिस्टर म्हणजे म्हटलेच छान झालेली आहे. आणि भाजी खरंच खूप मुगाची मस्त लागते बरं का, मोड आलेल्या अशा पद्धतीने. कढीपत्ताही घातला ना खरंच छान लागते. तर या पद्धतीने बघा मिस्टरांना डबा दिलेला आहे. तर मी नेहमी 3 चपात्या घालायची, तर मागे एका ताईंनी मला सांगितलेलं की 3 चपात्या अडणार, घालत जाऊ नको, अर्धी तरी वर टाकत जा, नाही तर एक तर घालत जा. मग आता 4 चपात्या देते. तर आता बघा त्यांचा डबा भरला, परत आता उरलेल्या चपात्या सगळ्या लाटते. आणि गरम डबा होता चपात्या म्हणून ना थोडासा उघडा ठेवलेला आहे, वरचे 2 डबे ठेवलेले आहेत. आणि आता आदिती अनुष्काच्या नाश्त्याच्या चपात्या म्हणा, त्यांच्या टिफिनच्या, माझी दुपारची, अशा एक 5-6 चपात्या नंतर लाटाव्या लागतात. तर त्यासुद्धा चपात्या भराभर लाटून घेतले. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि बघा जास्त आपल्याला डीप क्लीन करायचं नसेल, ज्या त्यावेळी जी ती गोष्ट, कितीही गडबड असू दे, मी घेतलेला पिठाचा डबा, तेलाचा, अशा गोष्टींना सगळ्या पुसून ठेवते. कारण सकाळी आपण जे कापड घेतो ते पण सकाळचं स्वच्छ असतं किचनवरचं, त्यानं पुसलं तरी काही हरकत नाही. आणि आता माझं जे पोळपाट लाटणं आहे ना ताईंनो, तर ते लाकडी आहे, मग ते रोजच धुवायला नाही. मग ते धुवायला रोज घेतलं की इतकं हाताला चिकट लागतं ना, तर ते कसं तरीच वाटतं. म्हणून मी ते सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेते. आणि शेवटची एक चपाती बघा भाजत भाजत ती सगळं बाकीचं उरकून घेतलं. असं मल्टीटास्किंग मी एकटीच करत नाही, तुम्ही, मी, सगळ्याच गृहिणी करतात, सगळ्यांनाच हे जमतं. आणि ते सकाळच्या रुटीनमध्ये सकाळचे डबे सगळं याच्याबरोबर ते मल्टीटास्किंग करायचं. आणि ही एक माझी खोड आहे नेहमी, की चपात्या झाल्या की त्याच वेळेला जर गॅस बंद केला नाही तव्याचा, तर ताईंनो गॅस माझा बारीक का होईना चालू राहतो, नेहमीचंच आहे ते. आणि आता इकडे आदिती अनुष्काचं भरते, तर डबा भरून घेते. तर आदितीला 1-1.5 चपाती लागते, अनुष्काला काही एवढी जात नाही, मग ती एक चपाती देते. पण अनुष्काला मी मुद्दामून जाड चपाती जी बनवलेली असते ना गुबगुबीत, ती चपाती घालते, कारण तिचं खूप नाटक असतं. मग एक चपाती खातच नाही ती. आणि अनुष्काला कोणतीही भाजी द्या, भाजी कायम कमीच पडती, कायम म्हणती मला भाजी पुरली नाही, तरी मी तिला भरपूर भाजी देते. ती अशी नुसती भाजी खाती, मग ती कोणतीही तिला भाजी द्या, तिला सगळं असं हे होतं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना गॅसवर जी शेगडीवर तवा होता ना तो घासायला टाकला. असं म्हणतात की शेगडीवरती तवा ठेवू नये जास्त वेळ, आणि ज्याने तवा ठेवलाय ना त्यानेच तो उतरावा, दुसऱ्याने उतरला की त्याची भांडणं लागतात, आपलं मन आहे, मी तुमच्याशी आठवलं म्हणून शेअर केलं. तर दूध सकाळी ना नुसतं कोमट केलेलं आणि अजून ना गरम करायचं राहिलेलं, जर अशा वेळेस ना दूध गरम करायचं त्यानं राहिलं, तर मग नाही लक्षात राहिलं ना, तर ते खराब होऊन जातं. म्हणून मग मी पुन्हा एकदा दूध ठेवते आणि तापत ठेवते. दुसरा पण तवा ठेवलेला आहे, अजून आदिती अनुष्काचा नाश्ता व्हायचा आहे. मिस्टर गेले, साधारण हे 7:15चं टायमिंग आहे, ते 8 वाजता कसल्याही परिस्थितीत जातातच. तर इकडे अनुष्का आदितीचं झालेलं आहे. तर आज स्पोर्ट डे, बुधवार आहे ना, तर स्पोर्ट ड्रेस असतो, पण आदिती अनुष्काचा आता तो खराब झाला आहे. मापं दिलेले आहेत स्कूलमधनं, आता जेव्हा येईल तेव्हा मग त्यांना मिळेल, तोपर्यंत त्या अशा सिव्हिल ड्रेसमध्ये जातात. तर इकडे आदिती अनुष्काच्या नाश्त्याला आता मी करत आहे अंड्याची पोळी. पोहे, उपीट ह्या गोष्टी सकाळच्या ताईंनो आमच्यात होत नाही, इवन त्या कोण खातही नाही. त्या मिस्टर खातात ना, मला आवडतं पोहे, उपीट खूप आवडतं आदिती अनुष्काला, पण ह्या रुटीनमध्ये ते बसतच नाही. किंवा ते मुलांना खाता पण जास्त हे होतं, दूध पिलेलं असतं. मग त्याच्यामुळे सगळ्यात हेल्दी नाश्ता म्हणजे मला वाटतं मोठ्यांनी जरी पाळलं कोणताही वार असू दे, लहान मुलांना एक छोटीशी अंड्याची पोळी दिली आणि एक अगदी चपातीचा चतकोर म्हणलं तर लहान मुलं असतील आणि तुकडा दिला तरी ते त्यांच्यासाठी खरंच खूप पौष्टिक आहे. तर मी इकडे ना आता आदिती अनुष्काला तेच केलं, दोघीत मिळून एकच पोळी केली, म्हणजे 3 अंड्याची, हिला अर्धी तिला अर्धी दिली, पोट भरून हे होतं. तर बघा अशा पद्धतीने मोठी आणि गुबगुबीत अशी अंड्याची पोळी बनवली. आणि आज बुधवार आहे, तर जसं की म्हटलं, लहान मुलांना काय कोणत्याही वारी अंडं दिलं तर काय होत नाही, काय ते देवपूजा करत नाहीत, काय नाहीत. आणि आदिती अनुष्का बसमधनं प्रवास करतात ताईंनो, म्हणजे सकाळी जातात त्या 9 वाजता, ते संध्याकाळी 4:30 पावणे 5ला घरी येतात. तेवढ्यावर तेवढा डबा दुधावर कसं भागणार, त्याच्यामुळे मी जास्त विचार करत नाही, त्यांना जे आवडतं ते देते. मग अशी अर्धी चपाती का होईना, एवढा एक रोल खाल्ला ना तर ते फुल फिलिंग असतं ना, ते त्या मुलांच्यात राहतं. त्याच्यामुळे मुलांना अशा पद्धतीने नाश्ता देत जावा की त्यांना ते आवडेल पण. आता साधारण अंड्याची पोळी, चपाती ह्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. आणि आम्ही शक्यतो करून चपातीच प्रेफर करते, म्हणजे अजिबात ब्रेड हा असा नसतोच, आम्ही कधी आणतच नाही ब्रेड. ब्रेड कधी आणतो, रविवारी जर किंवा शाळेला असं काय असला आणि सुट्टी असेल तर 4 वाजता एखाद्या वेळेस आणलं तर सँडविच मी बनवून देते. पण असं शाळेत वगैरे जाताना मी कधीही मुलांना ब्रेड देत नाही.
चपाती नसेल अगदी काय तर तूप साखर चपातीसुद्धा आदिती अनुष्का आवडीनं खातात. त्यांना नाश्ता दिला, त्यांच्या नाश्त्याबरोबर हातासरशी जेवढी कामं करता येतील ना तेवढी मी करत राहते. कारण दिवसभर परत मला पण एडिटिंगचं काम असतं, व्हिडिओ शूट असतात की भरपूर असतात आणि मग देवपूजेला कुठं खूप 11च वाज काय वाज त्याच्यापेक्षा ह्यांच्या बोलत बोलत ते सगळं मी करते. तर आता त्या दोघींनी नाश्ता करायला बसल्या, बरेच टॉवेल वाळत घाल्या. खरंच किती कामं असतात ना आपल्याला सकाळची, तर ती सगळी कामं म्हणजे टॉवेल सुकत घातले आणि आता सकाळचं पाणी येते ना तर हे भांडंसुद्धा मला घासायचं होतं. तर सकाळच्या गोंधळात ते एक असतं काम. तर आमच्यात पाणी म्हणजे बाकी टॉयलेट बाथरूम सिंकला हे ते वरती टाकी आहे की, पण पिण्याच्या पाण्याचा वर काही नळ नाही आहे आम्हाला. आमचा नळ खालीच आहे, तर वर तो घेतलाच नाही. सगळे जाऊन खालीच भरतात, कारण जास्त पाणी भरावं लागत नाही, थोडंच भरावं लागतं. आणि म्हणजे सॉरी जारच तोंडात आलं. तर ॲक्वागार्ड वगैरे तुम्ही म्हणसाल लावून घे, तर त्यांना आमच्या घरात कुणालाही ॲक्वाचं पाणी कसलंच सूटच होत नाही आणि पितच नाहीत. असं कुठं बाहेर गेलं ना तर ते अनुष्कानं तर हैदराबादला गेल्यावर मला खूप जास्त दमवलेलं. तिला ते पाण्याची टेस्ट लागत नव्हती, ती गाळून पाणी प्यायची वेड्यासारखी, तिला काय वेगळं वाटायचं. त्यामुळे आम्ही काय ते बसवत नाही, आम्ही आपलं नळाचं पाणी पितो. आणि इकडे बघा ह्या दोघीसुद्धा झालेल्या आहेत तयार आणि घरातल्या बऱ्यापैकी अशी कपडे वगैरे मी धुवायची, त्यांच्याबरोबर बोलत त्यांच्या मागं लागत अशी सगळी काढून घेते. आणि आता झालेली आहे ताईंनो मी रिलॅक्स, एकदम रिलॅक्स झालेली आहे. 8:45 वाजले, ह्या दोघींची पोटं भरली, सगळं झाली. आणि आता जे माझं टार्गेट आहे अर्धा तांब्या कोमट पाण्याचं ते मी पिऊन घेते. तर बघू शकताय बरोबर 9ला अजून 5 मिनटं कमी आहेत, 9ला बस येते. मी 10 मिनटं घड्याळ पुढं लावलेलं आहे, कारण ह्या सगळ्यांचं मत त्याच्याशिवाय उरकत नाही. तर आता बघा दोघी पण चालल्या बसला. आणि शेवटी जास्त तोपर्यंत मुलांचं काय ना काय असतं, तेवढा वेळ तर मुलांना द्यावा लागतो. तर पाऊस आमच्याकडे भरपूर पडलेला आहे, तुम्ही बघू शकता हिरवळ चिखल. बस आलेली आहे आणि दोघी गेलेले आहे. इथून पुढचं माझं वेगळं रुटीन असतं, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. तोपर्यंत सगळं